ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण मागच्या क्लासमध्ये 6वा अध्याय संपवला होता आणि आता आपण ह्या 7व्या अध्यायात जातो आहोत. तर हे 6 अध्याय आपण आता संपवले. गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. सायंत्रिक 18, 6-6चे त्याचे भाग केले आहेत. 1 ते 6, हां, 7 ते 13 आणि नंतरचे शेवटपर्यंत 18. तर ह्या भागांना पण काही महत्त्व आहे. म्हणजे ह्या 6 अध्यायामध्ये काय सांगितलं आहे, पुढच्या 6 अध्यायामध्ये काय सांगितलं आहे, त्याचं पण असं थोडंसं गणित आहे. तर आपण हे जे पहिले 6 अध्याय जे आपण बघितले, म्हणजे 1 पासून तर 6 पर्यंत, तर याला एक षटकम म्हणायचं. म्हणजे 6 अध्याय मिळून एक षटकम. असे गीतेमध्ये 3 षटक आहेत. तर पहिल्या अध्यायामध्ये आपण या षटकामध्ये काय बघितलं, की आपण या पहिल्या अध्यायामध्ये 3 गोष्टी बघितल्या महत्त्वाच्या. 3 गोष्टी काय आहे, की एक पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या या षटकामध्ये जीवाचं स्वरूप काय आहे याची वर्णना झालेली आहे. त्यानंतर सेकंड आणि थर्ड चॅप्टरमध्ये कर्मयोगाची आपण व्याख्या पूर्ण ऐकली. आणि तिसरा या षटकामध्ये सब्जेक्ट आलेला आहे की स्वप्रयत्नावर भर. हे 3 मेन टॉपिक या 6 अध्यायात आपण बघितले. आपण बघितलं ह्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये की जीवस्वरूप जे आहे, हे जीवस्वरूप आपलं चैतन्य स्वरूप तिथे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आपलं की जीवस्वरूप आपण जे सध्या समजतो आपल्याला शरीर समजतो, बंधनात समजतो, असं आपलं खरं स्वरूप नाही आहे. जीवस्वरूप काय याचं वर्णन सेकंड अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला केलं आहे की नत्वेवाहम जातु नासम नत्वम जेने जनाधिपा, या श्लोकापासून 11व्या श्लोकापासून जर तुम्ही सुरू केलं तर पूर्ण हा अध्याय म्हणजे स्थितप्रज्ञ लक्षण होण्यापूर्वीपर्यंत त्यांनी पूर्ण जीवाचं स्वरूप सांगितलं आहे की जीव हा चैतन्य स्वरूप आहे आपलं. आपण जड नाही आहेत. आपण शरीर मनाचं हे जे कॉम्बिनेशन आपण समजतो, हे काही आपलं खरं स्वरूप नाही आहे. हे खोटं स्वरूप आहे, आपलं मिथ्या स्वरूप आहे, किंवा सेकंडरी स्वरूप आहे त्याला म्हणता येईल. किंवा या परमात्म्याचा आपल्याला लाभ करून घेण्यासाठी म्हणून आपल्याला एक काहीतरी मीडियम पाहिजे, म्हणून हे एक शरीर आपल्याला मिळालेलं आहे. तर या पहिल्या षटकामध्ये या जीवस्वरूपावर भर दिलेला आहे. दुसरं आपण बघितलं की कर्मयोगामध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी याच्यावर बघितल्या. भगवंतांनी आपल्याला सांगितलं की कर्मयोग कसा करायला पाहिजे. आणि सेकंड चॅप्टरपासूनच त्यांनी या कर्मयोगाचं विश्लेषण त्यांनी सुरू केलं होतं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगस्व कर्मणी. आणि मग हे कर्म कसं करायला पाहिजे, योगस्थ कुरु कर्म आणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. अशा काही श्लोकांचा आढावा घेत आपल्या इथे कर्मयोगाबद्दल परत सांगितलं गेलं. म्हणजे दुसऱ्या अध्यायाचा थोडा शेवट आणि तिसरा अध्याय पूर्ण हा कर्मयोग सांगण्यामध्ये भगवंतांनी घालवला. आणि मग आपण चौथा, 5वा आणि 6वा अध्याय या सगळ्या अध्यायामध्ये ह्या दोन्ही जीवस्वरूप, कर्मयोग याचा समन्वय करत स्वप्रयत्न किती महत्त्वाचे आहे. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत, तिथे भगवंत म्हणतात 6व्या अध्यायामध्ये. तर 6व्या अध्यायामध्ये स्वप्रयत्न किंवा फ्री विल ज्याला म्हणतो आपण, की माणूसालाच अशी मिळाली आहे फ्री विल. कुठल्याही इतर प्राण्यांना फ्री विल नाही आहे, ती फक्त माणसालाच आहे. आणि त्या फ्री विलचा कसा उपयोग करायचा, आपण आपल्या आत्मज्ञान मिळवण्यासाठी म्हणून दैवत आहे एक भाग, पण त्यासोबतच आपले स्वप्रयत्न आणि काय म्हणतात त्याला फ्री विल, ह्या दोन्हीही महत्त्वाच्या आहे, हे आपल्याला सांगितलं गेलं. तर पहिल्या 6 अध्यायामध्ये 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे सांगितल्या गेल्या आहेत. जीवस्वरूप काय आहे, कर्मयोग सांगितलं आहे आणि तिसरा स्वप्रयत्न सांगितलं आहे. आता आपण ह्या 7 ते 12 हे जे पुढचं षटक आहे, सेकंड षटक, मग या षटकामध्ये कुठले सब्जेक्ट त्यांनी घेतलेले आहे किंवा आपण कुठले सब्जेक्ट या कुठल्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर
तिथे जसं आपण जीवस्वरूप बघितलं होतं, तर या 7व्या अध्यायापासून आपण ईश्वराचं स्वरूप बघणार आहोत. म्हणजे तिथे त्यांनी सांगितलं आहे की जीवाचं स्वरूप कसं आहे. जीव हा चैतन्य आहे. हे हे फक्त त्याचं दिसणारं रूप आहे, बाहेरचं दिसतं आहे जीवाचं. पण खरा जीव आहे ईश्वरच किंवा चैतन्यच. तर आता या 7व्या अध्यायापासून सुरुवात करेल की ईश्वराचं स्वरूप काय आहे? हां, म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतात, देवाची व्याख्या काय आहे, नेचर काय आहे किंवा देवाचं फंक्शन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी या दुसऱ्या षटकामध्ये येणार आहे, म्हणजे पुढच्या 6 अध्यायांमध्ये. दुसरा सब्जेक्ट काय तिथे येणार आहे? उपासना किंवा साधना. म्हणजे उपासना कुठल्या करायच्या, म्हणजे भगवंताला प्राप्त करायचं असेल तर साधना कुठल्या प्रकारच्या करायला पाहिजे, ह्या इथे सांगितलं. इथे आता कसं, इथे बघा मनावर जास्त जोर दिले आहेत. पहिल्या षटकामध्ये कर्माचं होतं, म्हणजे तिथे पूर्ण तुमचे कर्मेंद्रिय कामाला शरीर प्रधान होतं तिथे पहिल्या षटकामध्ये. आणि दुसऱ्या षटकामध्ये म्हणजे पुढच्या 6 ह्या अध्यायांमध्ये इथे मनाला घेऊन उपासना, साधना ह्या गोष्टी सांगितल्या आहे. आणि तिसरी गोष्ट इथे सांगितली आहे की ग्रेस ऑफ गॉड, की हे सगळं जे आपण करतो आहे, म्हणजे ईश्वराचं स्वरूप सांगितल्यानंतर, कुठल्या उपासना आणि साधना सांगितल्यानंतर, असं की आपल्याला एनकॅश करायचं नाही आहे की मी इतकी साधना केली आणि मी इतकी उपासना केली. तर भगवंत सांगतात की ह्यासाठी म्हणून भगवंताची कृपा, दैवम चैवात्र पंचमम, कितीही तुम्ही करा पण दैव किंवा ईश्वराची कृपा ही कशी महत्त्वाची आहे, यावर पण पुढे ते सांगतील की ईश्वर अनुराग कसा वाढवला पाहिजे, ईश्वर अनुराग कसा होते किंवा ईश्वराची कृपा कशी होते. तर या 7 ते 12 अध्यायामध्ये आपण या 3 गोष्टी शिकणार आहोत. ईश्वर कृपा, उपासना किंवा साधना किंवा थर्ड टॉपिक जो आहे तो म्हणजे ईश्वर काय म्हणतात त्याला, अनुराग, याबद्दल आपण बघणार आहोत. तर आज आपण हा 7वा अध्याय इथे सुरू करू. अथ सप्तमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. मय्यासक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि शृणु. हे पार्था, तू माझ्या ठिकाणी आपले मन अनन्य प्रेमाने आसक्त करून व अनन्य भावाने माझा आश्रय करून योग साधना करीत असता, सर्व विभूती, बल, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त व सर्वांचा आत्मरूप अशा मला ज्या प्रकारे संशयरहितपणे जाणशील ते तू ऐक. आता इथे हे पहिले 2-3 श्लोक जे आहे 7व्या अध्यायातले, हे थोडेसे इंट्रोडक्टरी श्लोक आहे. पहिल्या ह्याच्यात भगवंत म्हणतात की अर्जुनाला सांगतात की हे अर्जुन, तुला मला जर जाणायचं असेल, म्हणजे ईश्वराचं स्वरूप जर जाणून घ्यायचं असेल, म्हणून ते म्हणतात की समग्र माम ज्ञास्यसि, की तू समग्र रूपाने ईश्वराचं दर्शन तुला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, समग्र रूपाने मी कोण आहे तुला जाणून घ्यायचं असेल, तर तुला काय करावं लागेल, म्हणजे मला माझं जर ज्ञान करून घ्यायचं असेल, म्हणजे मी कसा आहे, म्हणजे ईश्वर कसा आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे, हे जर तुला जाणून घ्यायचं असेल तर कसं होईल, माम ज्ञास्यसि, म्हणजे माझं ज्ञान करून घ्यायसाठी तुला मी काय करायला पाहिजे ते सांगतो. म्हणजे इथे आता अर्जुनाला सांगतात भगवंत की ईश्वराचं दर्शन करायचं असेल तर तुला काय करायला पाहिजे, आधी माझं स्वरूप जाणून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून इथं भगवंत म्हणतात, कारण आपल्याला जर माहीतच नसेल भगवंताचं स्वरूप काय आहे, भगवंत कुठून आला, भगवंताचं उत्पत्ती कशी झाली, त्याचं स्वरूप काय आहे, हे जर जाणत नसेल आपण, तर आपल्याला जाण्याची इच्छा पण होणार नाही. म्हणून इथं भगवंत म्हणतात की तुला समग्र ज्ञान मी देईल, पूर्ण तुला ज्ञान देईल. आणि हे कसं आहे की मी जे तुला सांगणार आहेत आता, हे सांगण्यासाठी भगवंत इथे त्याला काही कंडिशन टाकतायत. कंडिशन टाकतात म्हणजे कसं, की 2 गोष्टी आहे इथे. आता ईश्वराचं 2 स्वरूप आहे आपल्याला माहिती आहे, म्हणजे ईश्वराचे आपल्याला माहितीतले 2 स्वरूप आहे. एक आहे सगुण ज्ञान, ज्याला आपण म्हणतो की ईश्वराचं सगुण ज्ञान, की जे आपण रामकृष्ण काय म्हणतात त्याला, किंवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र या अशा अवतारांमध्ये, किंवा चैतन्य महाप्रभू, की जे काही अवतार येतात, किंवा आपण जे काही सगुण रूपाने जे काही भगवंताचं दर्शन प्राप्त करतो, तो एक रूप झाला, सगुणच रूप झालं. आणि अजून एक भगवंताचं दुसरं रूप आहे, ते आहे निर्गुण रूप. तर इथे भगवंत म्हणतायत की मी तुला समग्र माम ज्ञास्यसि, समग्र ज्ञान तुला देईल. म्हणजे काय की
हे दोन्ही रूप जे आहेत, सगुण ईश्वराचं रूप आणि निर्गुण ईश्वराचं रूप, म्हणजे माझं लोअर नेचर आणि हायर नेचर, या दोन्हीही गुणाचं तुला मी ज्ञान देईल. म्हणजे तुला मी नुसतं सगुण ज्ञान दिलं आणि निर्गुण ज्ञान दिलं नाही असं करणार नाही मी तुला पूर्ण ज्ञान देईल असं इथे भगवंताला सांगतायत. आणि आपण हे म्हणजे श्रीरामकृष्णांचं जर आपण लीलाप्रसंग वाचलं तर त्यामध्ये सारदानंदजी महाराजांनी ते दिलेलं आहे की जेव्हा म्हणजे तोतापुरी यायचे होते तोपर्यंत त्यांना फक्त ईश्वराचं दर्शन ठाकूरांना झालं होतं. आता हे ईश्वराचं दर्शन म्हणजे सगुण ईश्वराचं दर्शन त्यांना झालं होतं. तिथे द्वैत होतं अजूनही तिथे मी श्रीरामकृष्ण किंवा मी श्रीरामकृष्ण एक साधक आणि कालीमाता असा द्वैतबोध त्यामध्ये होता. जोपर्यंत तोतापुरी आले नाही त्यांना तोपर्यंत समग्र ज्ञान झालेलं नव्हतं. समग्र ज्ञान म्हणजे हे अद्वैत ज्ञान त्यांना जेव्हा दिलं, तोतापुरींनी येऊन त्यांना संन्यास जेव्हा दिला आणि त्यांना जे सांगितलं की तू इथे आता त्या श्रीरामकृष्ण म्हणतात ना की माझी आई इथपर्यंत येऊन गळ्यापर्यंत येऊन बसलेली आहे आणि त्यांना तोतापुरी म्हणतात की ती आई तू ज्ञान खडगाने कापून टाक. आता तिथे आई काहीच नाही आहे, ते मनाची जी कल्पना आहे, आपण इतकं ते हे वंडरफुल आपलं सायकोलॉजी असते की आपण एखाद्या मनामध्ये एखाद्या गोष्टी कल्पना करून बसतो, तीच कल्पना आपल्या डोक्यात बसते. आईची कल्पना म्हणजे त्यांच्या डोक्यात ती आई जातच नव्हती, ती द्वैतभाव इतका बळकट होता. तर त्यावर तोतापुरी त्यांना म्हणतात की तू ज्ञानाची तलवार घे, ज्ञानाची तलवार घेऊन त्या आईला कापून टाक. आणि श्रीरामकृष्ण म्हणतात की मी तसंच केलं. त्यांनी थोडा तिथे विचार केला आणि विचार करून हा द्वैतबोध जो आहे हा द्वैतबोध काढून टाकला. आता सगुण जेव्हा आपल्याला कुठलं दर्शन होतं तेव्हा काय मग ईश्वराचं दर्शन होत नाही का? होतं. श्रीरामकृष्णच म्हणतात की ते दर्शन कसं असतं की आपण एखादी काचेची फ्रेम म्हणजे काचेचं आपण एक अलमारी केली आणि त्यामध्ये छान पुस्तकं सजवून ठेवलेलं आहे. आपल्याला पुस्तकं पूर्ण दिसतात म्हणजे त्या काच असल्यामुळे पूर्ण पुस्तकांचं आपण वाचू पण शकतो कुठले पुस्तक आपण ठेवले आहे, परंतु हात लावू शकत नाही कारण ती मध्ये काच आलेली असते. तर हे काचेचं जे एक अडथळामध्ये असतो किंवा तिथे मी आणि माझं किंवा मी आणि माझा ईश्वर, मी एक वेगळा आहे आणि ईश्वर एक वेगळा आहे, हे जे द्वैतबोध तिथे असतो तोच तो काचेचा पडदा असतो मध्ये. आणि जेव्हा अद्वैत ज्ञान होतं तेव्हा हा काचेचा पडदा पण निघून जातो. म्हणून जे भगवान म्हणतात अर्जुनाला की मी तुला समग्र ज्ञान देईल. समग्र ज्ञान देईल म्हणजे कसं, तुला मी सगुण रूपाचं पण ज्ञान देईल आणि निर्गुण रूपाचं पण ज्ञान देईल. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की आपल्याला निर्गुण रूपाचं ज्ञान हे मिळणं फार अवघड आहे. पण श्रीरामकृष्ण म्हणतात की जर एखाद्याचा खूप मोठा बगीचा आहे आणि त्याचे भरपूर बगीचा आहे, वाडा आहे, त्याचे वेगळे खूप शेतं आहेत, भरपूर आहेत, तर श्रीरामकृष्ण म्हणतात जर त्या मालकाशी जर माझी दोस्ती झाली तर मग तो मालकच मला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. मला हे हा माझा वाडा आहे, हे माझं शेत आहे, हे माझं हे आहे, सगळं तो त्याची प्रॉपर्टी तो मालक त्याला दाखवेल. तर मालकाशी जर आपण एकरूप झालो, मालकाला जर आपण भेटू शकलो, म्हणजेच ईश्वराशी जर आपण संधान बांधू शकलो, सगुण ईश्वराशी असू देत, पण हा सगुण ईश्वरच तुम्हाला मग भगवंताचं पूर्ण वेगवेगळे दर्शन करून देईल. म्हणजे श्रीरामकृष्ण म्हणतात ना की गुरुचं जर आपण गुरुच तुम्हाला सगळं दाखवून देईल. म्हणजे गुरुच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुढे निर्गुण काय ज्ञान कसं असतं, निर्गुणाचं त्या राज्यामध्ये गुरु तुम्हाला पोचवेल असं श्रीरामकृष्ण म्हणतात. थोडक्यात इथे भगवंत आता म्हणतात की तुला समग्र ज्ञान देईल. म्हणजे कसं की तुला मी सगुण ईश्वराचं पण ज्ञान देईल आणि निर्गुण ईश्वराचं पण ज्ञान देईल. आणि अशा या समग्र ज्ञानाला पराविद्या म्हणतात. आता हा थोडासा चॅप्टर टेक्निकल आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला काय की टर्मिनॉलॉजी. पराविद्या म्हणजे काय की जिथे सगुण आणि निर्गुण दोघांचंही दर्शन आहे. आणि पर्टिक्युलरली पराविद्या विचार करतात तेव्हा निर्गुण आपण ज्ञान मिळतं, निर्गुणाचं ज्ञान की जिथे कुठलाही द्वैतबोध नाही आहे. मी वेगळा आहे आणि ईश्वर आहे वेगळा, हा बोध तिथे नाही आहे. जिथे एकत्व प्राप्त झालेलं आहे ती आहे पूर्ण पराप्रकृती भगवंताची. आणि मग अपरा कुठली आहे? अपर आहे हे सगुण ईश्वर किंवा हे सगळं जगत, हे आहे अपरा प्रकृती भगवंताची. तर पराप्रकृती म्हणजे निर्गुण स्वरूपात ईश्वर की जिथे नुसता कॉन्शियसनेस आहे, जिथे नुसतं चैतन्य आहे, ती झाली पराप्रकृती भगवंताची. आणि अपरा प्रकृती ही ईश्वर म्हणजे हे काही सगळे आपण जे
वेगवेगळे रूप बघतो भगवंताचे, वेगवेगळे देवता बघतो. ह्या सगळ्या देवता जरी असल्या तरीही या अपरा प्रकृतीमध्ये येतात. आणि भगवंत त्याला म्हणतायत की मी तुला समग्र ज्ञान देईल. म्हणजे काय देईल? की तुला अपरा प्रकृतीबद्दल पण तुला सांगेल आणि परा प्रकृती पण सांगेल. त्या दोन्हीही सांगतील मी तुला. आणि काय म्हणा, असंशयम ज्ञास्यसी, की मी तुला हे थरोली सांगेन. म्हणजे मी काहीही माझ्या हातचं कमी न ठेवता, मी माझ्या हातचं काहीही न ठेवता मी तुम्हाला हे पूर्ण ज्ञान, कंप्लीट ज्ञान मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. म्हणून म्हणतात की की असंशयम समग्रम माम ज्ञास्यसी तशृणु, की तू हे ऐक माझ्याकडनं ज्ञान, की जे मी तुला पूर्ण म्हणजे संशयरहित होऊन, म्हणजे तुझा कुठलाही संशय राहणार नाही. मी तुला अपरा प्रकृतीबद्दल पण सांगेल, परा प्रकृतीबद्दल पण सांगेल, आणि यामुळे तुझ्यामध्ये कुठलाच संशय राहणार नाही. हे त्याला भगवंत सांगतात. पण आता कसं आहे ना, की सांगतील भगवान सांगायला रेडी आहेत, पण त्यासाठी भगवान एक कंडिशन टाकतात. म्हणजे तुला मी समग्र ज्ञान देईल, पण त्यासाठी तुला माझ्या 2 कंडिशन फुलफिल करायला पाहिजे. 2 किंवा 3 कंडिशन माझ्या फुलफिल करायला पाहिजे. आपण एखाद्या लहान मुलाला म्हणतो ना, की तू चांगला अभ्यास कर, मी तुला चॉकलेट देईल. किंवा तू चांगला, तुला जर मार्क्स मिळाले तर मी तुला उद्या सायकल घेऊन देईल. तसं तिथे भगवंत म्हणतात, तुला जर कंप्लीट नॉलेज पाहिजे असेल, तुला समग्र ज्ञान पाहिजे असेल, तर माझी एक कंडिशन आहे. आणि ती कशी कंडिशन आहे? मय्य आसक्त मनापार्थ, की सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. ते म्हणतात की तुला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं डिझायर तुझ्या मनात यायला पाहिजे. तुझ्यामध्ये इच्छा निर्माण व्हायला पाहिजे की मला भगवंत दर्शन करून घ्यायचं आहे. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपल्या सगळ्यांना दुःख निवृत्ती पाहिजे असते. आपल्याला दुःखापासनं, शोकापासनं दूर जायचं असतं. पण इथे लक्षात घ्यायला पाहिजे की दुःखापासनं, शोकापासनं सगळ्यांना दूर जायचं आहे. मला पण समजा उद्या काही असं लागलं कुठे, तर मला पण वाटेल की नाही, दुःख निवृत्ती व्हावी आपली. कोणाला एखाद्या नोकरी मिळत नाही, तर त्या नोकरीपासून त्याला शोक होत आहे, तर त्या शोकापासून त्याला निवृत्ती पाहिजे. ही एक गोष्ट आहे. दुःख निवृत्ती आपल्या सगळ्यांनाच पाहिजे आहे. शोकापासून निवृत्ती सगळ्यांनाच पाहिजे आहे. परंतु भगवंताकडे जाणं म्हणजे आनंद प्राप्ती, यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. निगेटिव्ह गोष्ट काय आहे, की शोकनिवृत्ती होईल माझी. शोकनिवृत्ती म्हणजे कसं, की या संसारापासून मी जे चटके खातो आहे, संसारामध्ये मी जो काही भरडला जातो आहे, आणि या भरडल्या जाण्यामुळे मला शोक होत आहे. आणि इथे या संसारात राहिल्यामुळे काय होतं, मला दुःख होत आहे. तर या दुःखांपासून सुटका मला पाहिजे आहे. म्हणजे त्या संसारापासून सुटका मला पाहिजे आहे. परंतु त्यासोबतच काहीतरी पॉझिटिव्ह पाहिजे, आणि ते म्हणजे मला आनंद प्राप्ती पाहिजे आहे. की मला आनंद प्राप्ती म्हणजे माझं स्वरूप हे जाणून घ्यायचं आहे. कारण नुसती दुःख निवृत्ती होऊन फायदा काहीच नाही आहे. मला जर काही पॉझिटिव्ह काही मला जर हातात मिळत नसेल, तर साधारण आनंदासारखा तो आनंद होईल. म्हणून मला आत्मज्ञानामध्ये मला जायचं आहे, हे इथे भगवंत सांगतात. आणि हे तुला पाहिजे असेल, आता कसं आहे, आपल्याला शोक निवृत्ती पाहिजे आहे म्हणा, किंवा आपल्याला दुःखापासून निवृत्ती पाहिजे म्हणून आपल्याला खूप मोठे डोंगर कोसळायला पाहिजे असं नसतं. की माझ्यावर जेव्हा दुःखाचे डोंगर कोसळतील, मला जेव्हा ह्या जगाचा खूप प्रचंड काय म्हणतात त्याला, जगापासून दुःख मला मिळेल, तेव्हाच माझ्यामध्ये काही वैराग्य उत्पन्न होईल असं नाही आहे. आणि इतकं वेळ आपल्याला थांबायची आवश्यकता पण नाही आहे. पण आपण जर सेन्सिटिव्ह राहिलो सगळ्या गोष्टींमध्ये, जर आपण आजूबाजूला थोडंसं जरी बघितलं की या जगामध्ये काय आहे, काय चालू आहे, म्हणजे शीतावरनं भाताची परीक्षा करणं म्हणतात ना, तसं जर आपण आपलं नेचर ठेवलं, की या संसाराबद्दलची खरी ओळख जर करून घेतली, की हा संसार कसा आहे, त्यासाठी खूप मला दुःख यावं लागत नाही. मी आज आमच्या साधूंना सहज म्हणत होतो, की आज दाढी जेव्हा करत होतो, तेव्हा त्यांनी काय केलं, की ते गरम पाणी घेतलं आणि गरम पाणी असं लावलं. त्याला म्हटलं, गरम पाणी लावून फायदा काय, किती वेळ टिकणार आहे गरम पाणी? 10 सेकंद, 12 सेकंद पुन्हा थंडच होणार ना शेवटी. तसंच म्हटलं संसार आहे हा, की सुख किती आहे हे थोडं 10, म्हणजे इथे 10 सेकंद 15 सेकंद राहिलं, किंवा संसारामध्ये थोडं जास्त राहिलं, पुन्हा ते आहेच, ते गार वाटत होतं. पुन्हा 2 सेकंदात, 10 सेकंदात ते पूर्ण पुन्हा डोकं सगळं थंड झालं, सगळं एवढं गरम पाणी आणून फायदा काहीच झाला नाही.
तर सांगायचा उद्देश कसा की आपण प्रत्येक गोष्टीत जर थोडी सेन्सिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला आहे जगासाठी, तर आपल्याला कळून येतं की या जगामध्ये खरा राम नाही आहे. जगात राहायचं आहे, आपल्याला सगळंच करायचं आहे. जगात राहून संसार पण करायचा आहे. जगात राहून जसं काही आपल्याला काय म्हणतात त्याला, गृहस्थधर्मात जे काही सांगितलं आहे, धर्म आचरायला सांगितलं आहे, तो पण आपल्याला आचरायचा आहे. बट ॲट द सेम टाईम आपल्याला पुढे पण जायचं आहे. म्हणजे कसं, तुम्ही पुण्यावरून निघाला कलकत्त्याला यायला आणि मधल्या कुठल्या स्टेशनवर उतरला, तुम्ही चहा पिता, तुम्ही काही खातायत, शेगावच्या कचोऱ्या खातायत, ते सगळं ठीक आहे. पण म्हणून काय तिथे तुम्ही उतरत नाही तिथे. तुम्हाला माहीत आहे की माझं गंतव्यस्थान कलकत्ता आहे. तुम्ही ट्रेनमधनं उतराल, शेगावच्या कचोऱ्या खायला उतराल, चांगला चहा प्यायला उतराल तुम्ही. पण गंतव्य तुम्हाला माहिती आहे की माझं गंतव्य आहे कलकत्ता. तसं आपण कुठल्याही आश्रमात असू देत, की ब्रह्मचर्य आश्रममध्ये आहे, कोणी संन्यास आश्रममध्ये आहे, कोणी गृहस्थ आश्रममध्ये आहे, तर या आश्रमातून आपल्याला प्रवास करायचा आहे. पण आपलं गंतव्य काय आहे की भगवंताचा लाभ करून घेणं किंवा आपल्याला आत्मस्वरूपाचा लाभ करून घेणं, हे आपलं गंतव्य आहे. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की तुझी पहिली कंडिशन काय आहे, मय्यासक्त मना पार्थ, की तुला मी पाहिजे की नाही हा एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे तुला तुझ्यामध्ये ती भूक लागली आहे की नाही, ही फार महत्त्वाची आहे. मी तुम्हाला मागे गोष्ट सांगितली होती, मला वाटते, भूक लागली की नाही. तर ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा तो माणूस त्याची बायको मेलेली आहे, त्या बायको मेलेली असताना तिथल्या निखारे ओढून त्यावर तो पोळी भाजतो आहे आणि तिथे एक प्रवासी आलेला आहे आणि त्या प्रवासीला म्हणतो तो की मला भूक लागली. आणि तेव्हा तो त्या बायकोला जाळल्यानंतर तिथे जो निखारा असतो, त्या निखारावर भाजलेली पोळी त्या माणसाला देतो, ज्याला भूक लागली होती त्याला. तेव्हा तो माणूस म्हणतो की तुम्ही काय करताय हे, म्हणजे आता तुम्ही इथे कोणाला जाळलं आणि त्या निखाऱ्यावर भाजून पोळी मला तुम्ही खायला देताय, कसं काय खाऊ शकतो मी हे. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला भूक लागली नाही आहे. तुम्हाला जेव्हा आतून भूक लागली असते, तुम्हाला जेव्हा आतून म्हणजे पिळून निघतं पोट, तेव्हा तुम्हाला काहीच नाही, जे तुम्हाला मिळेल ते तुम्ही खाता. तर जोपर्यंत मी तेच तुम्हाला म्हणत होतो की इथपर्यंत आपल्याला कंडिशन यायलाच पाहिजे प्रत्येकाला, असं नाही आहे. इतकं दुःख, इतकं कष्ट आपल्या जीवनात यायला पाहिजे आणि त्यामुळेच आपण ते आपण शिकू असं नाही आहे. थोडी सेन्सिटिव्हिटी आपल्या मनात राहिली, थोडं सेन्सिटिव्ह माइंड जर आपण ठेवलं, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळून येतात आणि आपण पुढे जाऊ शकतो. तर ही सांगितली त्यांनी पहिली कंडिशन, की तुझ्यामध्ये भूक आहे की नाही हे तू बघायला पाहिजे. म्हणजे मी तर रेडी आहे सगळं सांगायला, पण तुला भूक आहे की नाही सांग ना. बरेच वेळा आपण जेव्हा पोट भरलं असतं तेव्हा आपण खात नाही, नको वाटतं. तर तसं होऊ नये, ही पहिली कंडिशन घालतात. आणि दुसरं ते म्हणतात की मद आश्रय, की हे सगळं ठीक आहे, मी तुला सांगेन, तुला भूक पण लागली असेल, त्यासाठी तू प्रयत्न पण करशील, साधना पण करशील, पण असं समजू नको, तुझ्यामध्ये ॲरोगन्स यायला नको. मद आश्रय, की भगवंताची कृपा ही पण आपण कन्सिडर करायला पाहिजे, की आपण सगळं केलं, आपण सगळं करायचा प्रयत्न करायला पाहिजे, पण त्या भगवंताची कृपा ही झाल्याशिवाय काहीही होणं शक्य नाही आहे. म्हणजे सकाळी मी ह्या दरवाजा खिडकी उघड्या करून बसलो, पण सूर्य केव्हा आत येईल, जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा सूर्याची किरणं माझ्या रूममध्ये येणार आहेत, तो पण येणार नाही आहेत. तर तसंच आहे की मी माझं सगळं माझ्याकडनं साधना करायचा प्रयत्न करायचा, माझ्याकडनं जितकं काही होईल ते सगळं करायचा प्रयत्न करायचा, पण ह्याला सगळ्याला यश केव्हा येईल की जेव्हा भगवंताची कृपा माझ्यावर येईल. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण हा ॲरोगन्स हा आपल्यामध्ये येऊ नये, एवढाच फक्त फरक आहे. कारण भगवंताला चॅलेंज करू नये. पुन्हा बरेच वेळा आपण, म्हणजे स्वामी त्रिगुणातीतानंद महाराजांच्या जीवनामध्ये ही घटना आहे की स्वामी त्रिगुणातीतानंद महाराज एका बंगल्यामध्ये गेले होते आणि तो बंगला असा भूताटकीने काय झपाटलेला होता. तर तिथे त्यांना सांगितलं होतं की जाऊ नका तिथे, पण तरीही त्रिगुणातीतानंद महाराज गेले आणि थोडे ते वरती जेव्हा त्या बंगल्यात गेले तेव्हा त्यांना बघितलं की अकराळ बिकराळ रूप धरून एक मोठी फिगर त्रिगुणातीतानंद महाराजांसमोर आली. आणि तेवढ्यात त्यांनी बघितलं की श्रीरामकृष्ण आले आणि त्यांनी त्रिगुणातीतानंद महाराजांना तिथून बाजूला काढलं. आणि श्रीरामकृष्ण त्यांना म्हणले की जिथे मृत्यू अटळ आहे तिथे तू का गेलास. तर थोडक्यात सांगायचा उद्देश कसा की आपण चॅलेंज देऊ नये कुठल्या गोष्टीला. तिथे त्रिगुणातीतानंद महाराज चॅलेंज द्यायला गेले, म्हणजे भगवंताची परीक्षा बघू नये
तर आपण बघितलं की पहिल्यांदा भगवंतांनी सांगितलं की मय्यासक्त मना पार्थ, नंतर दुसरं सांगितलं त्यांनी मद आश्रय, की तू भगवंताला शरण होऊन तू ह्या सगळ्या गोष्टी कर. कारण आपण बघतो की जेव्हा खूप असा चढाव चढायचा आपल्याला, किंवा समजा कशाला मुंबईपासून तर पुण्याची ट्रेन घ्या, तो लोणावळा खंडाळा जेव्हा येतो तेव्हा तिला ते 2 इंजिने लागतात त्याला. तर हे 2 इंजिनं हे आपल्याला महत्त्व आहे. इंजिन लागणं म्हणजे काय, पहिलं इंजिन आपल्याकडे असतं ईश्वर अनुराग, तो आवश्यक आहे आपल्याला. आणि दुसरं आहे इंजिन आपले स्वप्रयत्न. ह्या 2 जर आपण इंजिन लावले आपल्या स्वतःला, की एकीकडे ईश्वर अनुराग, ईश्वराची कृपा आपल्याला समोर समोर ठेवत जाईल, आणि एक स्वतःच्या प्रयत्नांनी आपण जितकं काही आपल्याला शक्ती दिली आहे देवाने, जितकं काही आपल्याला मन प्राण दिलेलं आहे, त्यांनी आपण ह्या स्वप्रयत्नाने, ह्या पुरुषार्थाने आपण ती ट्रेन एका इंजिन म्हणून आपण ओढायला पाहिजे. तेव्हाच हे इंजिन आपलं हे काय म्हणतात त्याला डेस्टिनेशनला पोचू शकतं, की जे डेस्टिनेशन आपण आपल्या जीवनाचं निवडलेलं आहे. तर इथे भगवंताने 2 कंडिशन टाकल्या आहे, की तू मद आश्रय आणि माझ्यावर तू अवलंबून राहा हे सांगितलं, आणि मय्या आसक्त म्हणा, ह्या 2 कंडिशन टाकल्या. आणि ह्या जर तू फुलफिल केल्या, भगवंत म्हणतात की तरच मी तुला हे समग्र ज्ञान देईल. कारण ह्या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. ह्या 2 गोष्टी मिळाल्यानंतरच मी तुला समग्र ज्ञान देईल, असं भगवंत इथे म्हणतात. दुसरा आपण श्लोक बघू. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः यद ज्ञात्वा नेह भूयोन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते. मी तुला हे रहस्यासह तत्वज्ञान पूर्णपणे सांगतो की जे जाणले असता जगात पुन्हा आणखी काहीही जाणावयाचे शेष राहत नाही. आता इथे बघतात की समग्र ज्ञान तुला म्हणजे कुठलं देणार आहे मी तुला, की जे जाणल्याने तुला आता काहीही जाणायचं राहणार नाही. इथे 2 शब्द त्यांनी केलेले आहे, की ज्ञानम आणि सविज्ञानम, 2 गोष्टी आहेत. ज्ञान एक शब्द त्यांनी वापरला आहे आणि विज्ञान हा शब्द वापरला आहे. ज्ञान म्हणजे हे तुला सगुण ब्रह्माचं रूप तुला मी सांगेन, म्हणजे मी अपरा प्रकृती माझी जी आहे त्याचं तुला मी ज्ञान देईन. आणि विज्ञान म्हणजे काय, की मी निर्गुण निराकार अशा ह्या ईश्वराचं दर्शन तुला घडवून देईल. की हे जे मी तुला ज्ञान देईल हे सगुण ईश्वर, सगुण साकार ईश्वराचं ज्ञान तुला देईल, आणि निर्गुण निराकार ईश्वराचं पण तुला दर्शन देईल. तर ते हे ज्ञान आणि हे विज्ञान हे मी तुला देईल. आणि इथं आपण मग बघितलं होतं की ह्या सगुण साकार ईश्वराच्या रूपाला आपण अपराविद्या म्हणलेलं आहे, आणि निर्गुण निराकार ही जी विद्या आहे त्याला आपण पराविद्या म्हटलं. ह्या परा आणि अपरा ह्या सारखे जरा काय पुढे शब्द येणार आहेत हे. तर तो म्हणून ठेवतात की मी जे काही तुला सांगेन अशेषतः तुला संपूर्ण सांगेन मी, आणि जे जाणल्याने मग तुला काहीही जाण्यासारखं राहणार नाही, असं इथे भगवंताला म्हणतात. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. पण हजारो मनुष्यांपैकी कोणी एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी यत्न करतो, आणि त्या यत्न करणाऱ्या योग्यांमध्ये सुद्धा एखादाच पुरुष मतपरायण होऊन मला तात्विक रीतीने जाणतो, अर्थात माझे यथार्थ मर्म समजतो. हे इथे भगवंतांनी त्या ज्ञानाची किती हे ज्ञान कठीण आहे हे इथे सांगतात. कारण आपण बघतो किंवा बघायच लोक बघतात, किंवा आपण आपलाही स्वतःचा अनुभव आहे की लोक सदैव म्हणजे मॅक्सिमम लोक अर्थ आणि काम याकडे पळत असतात, की मॅक्सिमम लोकांना पैसा पाहिजे असतो आणि एन्जॉयमेंट पाहिजे असतं जीवनामध्ये. तर ह्या लोकांच्या मध्ये एखादा कश्चित यतती सिद्ध आहे, लाखो लोक म्हणजे करोडो लोकांमधनं किंवा लाखो लोकांमधनं एक असा प्रयत्न करायचा प्रयत्न करतो, आणि म्हणजे कुठला प्रयत्न करतो तो मोक्ष मार्गाकडे जायचा प्रयत्न करतो. आणि या मोक्ष मार्गाकडे गेल्यानंतर पण त्यातला एखादा त्या डेस्टिनेशनला पोचतो, म्हणजे त्या शेवटच्या मोक्षाच्या डेस्टिनेशनपर्यंत तो पोचतो. म्हणून ते म्हणतात की खूप हे रेअर आहे, हे इतकं सोपं नाही आहे. कारण आपण सदैव या अर्थ काम किंवा सिक्युरिटी मनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो असतो, किंवा मॅक्सिमम लोक अडकलेले असतात, आणि भगवंताकडे आपण जाऊ शकत नाही. आणि त्यासाठी म्हणून भगवंत म्हणतात की हे खूपच रेअर असं हे ज्ञान आहे,
ह्या अर्थ काम याच्यापासून आपण जोपर्यंत वरती निघत नाही आणि जोपर्यंत आपण मोक्षमार्गाकडे वळत नाही तोपर्यंत आपल्याला हा मार्ग मिळणं शक्य नाही, हे इथे भगवंत सांगतात. थोडक्यात इथे काय की ह्या ज्ञानाबद्दल ते म्हणजे त्याची इच्छा होणं, कारण जेव्हा एखादी गोष्ट रेअर असते ती आपल्याला घ्यायची इच्छा होते. हां, की बाबा ही आपल्याला ही कोणाजवळ नाही आहे का माझ्याजवळ आहे. म्हणजे कुणाजवळ असं अशी गाडी नाही आहे का माझ्याकडे गाडी आहे. ही त्या सायकॉलॉजी माणसाची असते. तर ती सायकॉलॉजी रोज जागवायचा प्रयत्न भगवंत इथे करतायत, की हे खूप रेअर आहे आणि तू जर असं जर केलं, मी जसं सांगितलं त्याप्रमाणे, तर त्या रेअर माणसामध्ये तू एक होशील आणि तरीही तू जर प्रयत्न कंटिन्यू केला तुझा, तर तू पुढे ह्या मोक्षापर्यंत तू पोहोचू शकतील, असं इथे भगवंत सांगतायत. आज आपण आता इथेच थांबू, कारण पुढचा हा कंप्लीट वेगळा विषय आहे. म्हणजे इथे आता खरं ह्या चौथ्या अध्यायापासनं, चौथ्या श्लोकापासनं भगवंत आपलं स्वतःचं स्वरूप सांगतील. तर तो पुढच्या क्लासमध्ये आपण तो भाग घेऊ. आज आपण जरा इथेच थांबू. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.